जन्म घेतला हिल्या होणार ग, नारी जातीत जन्म घेतला हिल्या होणार ग। जर जीवनामध्ये येऊन जर नामचिंतन नाही ना केलं तर काहीच केलं नाही। आपण म्हणतो बघा जन्माला आला हेला आणि ओझ वाहू वाहूच मेला, तशी गत होते। म्हणजे जर नामचिंतन नाही केलं ना तर आपलं जीवन व्यर्थ आहे। क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो दिया रे, जिसे पाना था उसको तो दिया रे, क्या किया ये दोन्ही साजिरी, रामकृष्ण नामी हे दोन्ही साजिरी, रामकृष्ण नामी ये दोन्ही साजिरी, रामकृष्ण नामी हे दोन्ही साजिरी, हृदयी मंदिरी स्मरा घाले, हृदयी मंदिरी स्मरा घाले, हृदयी मंदिरी स्मरा घाले, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन, आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावे गी, पाय बंधन तोडावे, संसार बंधन सोडावे, संसार बंधने सोडवावे, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया, धारा त्रिमूर्ती रया, हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया, हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावे गी, संसार बंधन तोडावे, बंधन तोडावे, गोपार गो माई, संसार बंधन तोडावे गी, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया, आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावे गी, विठ्ठल 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 गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। महायोग पीठे तटे भीमरथ्यं, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, गो ब्राह्मण हिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवम्। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजस्फूर्ति प्रदेशं वितीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ॐ नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा, ॐ नमो ज्ञानेश्वरा।
आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गी विठ्ठल 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 प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग ज्ञानियांचे राजे साधकाचे मायबाप अनाथांची माय अलंकापूर निवासी विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांचा 3 चरणाचा आणि नामपर प्रकरणातील अभंग कीर्तन रूपी सेवेकरता घेतलाय विठ्ठल विठ्ठल. ते माऊली ज्ञानोबाराय सांगतात राम आणि कृष्ण हे दोन्ही नावं जी आहेत ना ती फार साजिरी आहेत. त्या दोन्ही नावाचं तुम्ही एक काम करा, तुमच्या हृदयामध्ये त्याचं स्मरण करा. रामकृष्ण नामी ये दोन्ही साजिरी हृदयी मंदिरी स्मराकारे. का स्मरण करायचं? कारण हृदयामध्ये स्मरण केल्यानंतर आपण जे अनादी कालापासून या भवनदीमध्ये भवसिंधूमध्ये संसार रूपी सागरामध्ये आपण जे गुंतलेलो आहोत ना त्या संसारातून बाजूला जाण्याकरिता आपण रामकृष्ण नामी हे नाम मुखामध्ये घ्यायचं. राम आणि कृष्ण त्याचं स्मरण करायचं. आपुली आपण करा सोडवणं दुसरं कोणी करणार नाही. संसारिक बंधन दुसरं कोणीही आपली त्यातून सुटका करणार नाही. फक्त आपणच आपली या संसार रूपी बंधनातून सुटका करू शकतो. म्हणून माऊली म्हणतात आपुली आपण करा सोडवणं संसार बंधन तोडावी गी. मग आपल्याला सांगतात ते का? नाही. ज्ञानदेवा ध्यानी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्या ध्यानामध्ये सुद्धा रामकृष्ण नावाची जपमाळे आणि हृदयामध्ये भगवंताची सुंदर सावळी मूर्ती आहे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया. असा हा सरळ सरळ 3 चरणाचा अभंग मी तुमच्या समोर मांडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग ज्ञानोबारायांचा आहे. सरळ सरळ अर्थही झालेला आहे. पण त्या अगोदर आपली वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार किंवा नियमानुसार सप्ताहामध्ये आज पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली. मला देणाऱ्या माझ्या गुरु भगिनी हरिभक्त पारायण युवा कीर्तनकार तेजश्रीताई महाराज दिंडे त्यांचे मी मनापासून आभार मानते. त्यांच्या सर्वच मुली या ठिकाणी सुंदर प्रकारे टाळ वाजवण्याकरिता उभ्या आहेत. त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. कारण सुरुवात ही लहानापासून केली पाहिजे. मोठे आपलेच आहेत ते समजून घेतात पण लहानांना समजून घ्यावं लागतं. म्हणून त्यांचा अगोदर आभार मानते. त्याच्यानंतर मला कीर्तनाची साथ करण्याकरिता अलगरताई आहेत त्यांचा सुद्धा मनापासून आभार मानते. आणि तसेच माझ्याबरोबर आलेले सुनील महाराज कुंभार सुंदर गायक आहेत. अलंकार झालेले आहे त्यांचं एकदम सुंदर गायन करतात. त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानते. आणि तसेच आपल्या गावातील असलेले जे वारकरी आहेत टाळ घेऊन उभे आहेत त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते. आणि आपले लहान कीर्तनकार असो मोठा कीर्तनकार असो अतिशय मनातून अंतकरणातून वाजवणारे सौरभ दादा आहेत सौरभ महाराज आहेत त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते. फार गोड वाजवतात ते. आवाज मोठा असावा यात नवल नाही. आवाज मोठा आहे यातही काही विशेष नाही पण वाजवणंच फार गोड आहे. त्याच्यामुळे त्यांचं कौतुक केलं पाहिजे. वाजवा टाळ्या जरा वाजवा. जेवण झालेले. त्याच्यानंतर आपले चोपदार काका इतकं सुंदर नृत्य करतात. ते टाळावर मृदंगावर नाचलंच पाहिजे किंवा आपलं नृत्य केलंच पाहिजे. आपल्यात पावल्या सुद्धा म्हणतात त्याला पावल्या खेळल्या पाहिजे. त्यांच्यातून ते दिसतंय. वारकरी परंपरा मला वाटते त्यांच्या घराण्यामध्ये असेल. त्यामुळे त्यांना सुंदर प्रकारे एवढं टाळ आणि मृदंगावरती त्यांना सुंदर प्रकारे साथ करता येते. त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते. आपल्या कीर्तनाची शूटिंग करण्याकरिता ओम साई चॅनलवाले आणि गजर कीर्तनावाले दोन्हीही दादांचं मी मनापासून आभार मानते. सगळ्यांनी त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा असं मी विनंती करते. फार सुंदर म्हणजे ते टाकतात पण छान. कारण त्यांना या नामचिंतन जे आहे भगवंताचं जे कीर्तनकार सांगतात जे समाजाला सांगतात त्याचा ते प्रचार करतात. म्हणजे घराघरात ज्यांना इथं येऊन सांगणं शक्य होत नाही ते त्यांचं कीर्तन यूट्यूबवर सुद्धा ऐकतात. त्यांच्या माध्यमातून ते आपल्याला ऐकायला मिळतं. म्हणून त्यांचे सुद्धा आभार मानते. आणि आपल्या सर्वांच्या
महत्त्वाच्या व्यक्ती म्हटलं तर राम शिंदे साहेबांच्या पत्नी आशाताई माझ्या कीर्तनाला आलेल्या आहेत. त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. आलेल्या सर्व वारकऱ्यांचं, भाविक भक्तांचं, तसेच गावातील ज्येष्ठ मंडळींचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानते आणि कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल अभंग माऊली ज्ञानोबारायांचा आहे. त्यामध्ये माऊली ज्ञानोबाराय सांगतात म्हणून आपल्याला ऐकावं लागणार आहे. कारण सांगणारा अधिकारी असला ना तर त्याने सांगितलेलं प्रत्येक वाक्य महत्त्वाचं असतं. आता सांगणारे कोण आहेत? माऊली ज्ञानोबाराय आहेत. आणि काय सांगतात? एक साधी सरळ गोष्ट करायला सांगतात. फक्त राम आणि कृष्ण हे दोन्ही नावाचं आपल्याला स्मरण करायला सांगतात. अगोदर ती व्यक्ती किती महत्त्वाची आहे हे समजणं फार गरजेचं आहे. आपला सप्ताह एक जो ज्या मातेच्या नावाने चालू आहे अहिल्या देवींच्या, त्या सुद्धा एक भगवंताच्या शिवाच्या भक्त होत्या, भगवान शंकराच्या भक्त होत्या. एवढ्या उपासक होत्या की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अनेक शिवशंकराचे, भगवान शंकरांची मंदिरं बांधली. फार कठोर. आणि त्यांचं शासन जर पाहिलं ना, एवढं कठोर त्यांचं शासन होतं. आतापर्यंत त्यांचं शासन फक्त छत्रपती शिवरायांच्या काळातच होतं. एवढं कठोर शासन त्यांच्याकडे होतं. स्वतःच्या मुलाचा सुद्धा त्यांनी कधी विचार केला नाही. स्वतःच्या मुलाने जेव्हा ते एका गाईचं वासरू मारलं ना, त्यावेळेस त्यांनी कसलाच विचार केला नाही. मग गावकऱ्यांनी सांगितलं की आई माता तुम्ही शासन करू नका, तुमचाच मुलगा आहे, लहान आहे, समजून घ्या. पण नाही म्हटल्या. जो या समाजाला मी न्याय करून दिलाय, नियम करून दिलाय ना, तोच नियम सगळ्यांना आहे. त्यामध्ये बदल कोणालाच नाही, घरा नाही बाहेरही नाही. कोणालाच त्या नियमामध्ये बदल दिसणार नाही. सगळ्यांना समान न्याय आहे. किती कठोर असावं. अहो कोणीच त्या रथ हाकायला तयार झालं नाही. शेवटी अहिल्या देवी स्वतःच्या मुलाला मारण्याकरिता रथ हाकायला निघल्या आणि त्यांच्या अंगावर घालायला लागल्या. पण ज्या गाईचं वासरू त्या मुलाकडून वारलं होतं, मेलं होतं ना, तीच गाई सारखी मध्ये मध्ये येत होती, नका मारू म्हणत होते. त्यावरून त्यांनी ते मुलाला मारायचं थांबवलं. पण शासन किती कठोर आहे हे आपल्याहून समजतं. आणि बुद्धीसुद्धा फार तल्लक. त्यांच्यासारखी बुद्धी आतापर्यंत अनेकांची असेल पण माझ्या वाचण्यात नाही. फार अतिशय तल्लक बुद्धी. कोणत्या सिच्युएशनला काय केलं पाहिजे ना हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं त्यांना माहीत होतं. कोणती परिस्थिती आली, काय आलं समोर, कोणती परिस्थिती आहे, आपण कसं वागलं पाहिजे किंवा त्या परिस्थितीला कसं तोंड दिलं पाहिजे हे त्यांना सगळ्यात जास्त समजत होतं. विठ्ठला विठ्ठला. बाहेरील राज्यातील अनेक पुरुष राज्य करणारे त्यांनी ठरवलं की नाही, अहिल्या देवींच्या राज्यावर आम्हाला राज्य करायचं, कब्जा करायचंय. थोडक्यात काय तर त्यांचं राज्य आपल्याला मिळवायचं. बऱ्याच जणांनी प्रयत्न केला. त्यातल्या एकाने प्रयत्न केला पण प्रयत्न त्यांचा असफल झाला. कारण त्यांनी जेव्हा पत्र पाठवलं की आम्ही तुमच्यासोबत युद्ध करणार आहे, तेव्हा अहिल्या देवींनी सुद्धा पत्र लिहायला घेतलं बघा. आणि त्यांच्या सासऱ्यांपासूनच त्यांना पत्राची परंपरा होती. म्हणजे पत्र कसं लिहायचं हे त्यांच्याकडून त्यांना कळालं होतं. कारण महत्त्वाचे जे पत्र होते ना ते त्यांचे सासरे त्यांनाच लिहायला देत होते. त्यामुळे त्यांना पत्राचा व्यवस्थित मायना येत होता. त्यांनी पत्र लिहायला घेतलं. पत्र लिहायला घेतलं, त्याच्यामध्ये लिहिलं, तुम्ही आम्हाला आमच्याबरोबर युद्ध करायला तयार आहेत, आम्हीही तयार आहोत तुमच्याबरोबर युद्ध करायला, पण आम्ही युद्धामध्ये 100 स्त्रिया घेऊन येणार आहेत. आणि जर का तुम्ही हारले, तुम्हीच विचार करा म्हटले, जर तुम्ही हारले तर लोक काय म्हणतील, कोणासमोर जिंकले, कोणासमोर जिंकले, एका स्त्रियांसमोर. तुम्हीच विचार करा म्हटले. आणि जरी तुम्ही जिंकले तर कोणाच्या बळावर जिंकले, स्त्रियांच्या. शेवटी ते पत्र जेव्हा त्यांच्याकडे गेलं तेव्हा त्यांनी वाचलं आणि वाचल्यानंतर त्यांनी पुन्हा पत्र लिहायला घेतलं आणि त्यामध्ये लिहिलं, माते आम्ही तुमच्याकडे युद्ध करण्याकरिता येणार नाहीत, आम्ही तुमच्याकडे रक्षाबंधनला, भाऊबीजेला राखी बांधण्याकरिता येणार आहे. किती म्हणजे कोणत्या सिच्युएशनला काय केलं पाहिजे हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. प्रत्येक संतांकडून, प्रत्येक देवाकडून काहीतरी गोष्ट शिकण्यासारखी असते बघा. आणि त्यांच्याकडून ती गोष्ट शिकण्यासारखी फार मोठी आहे. विठ्ठल विठ्ठल. तिथं जन्म घेतला हिल्या होणार ग, नारी जातीत जन्म घेतला हिल्या होणार ग. भगवानचा शपथ घेऊन भंडारा लेणार ग, पिवळ्या जेंद्याची शपथ घेऊन भंडारा लेणार ग.
अहिल्या होणार ग, मी अहिल्या होणार ग, मी अहिल्या होणार ग, मी अहिल्या होणार ग. त्यांचं चरित्र खरंच प्रत्येक स्त्रीसाठी फार आदर्श आहे. इतका आदर्श म्हणजे त्यांच्या काळामध्ये सती परंपरा बंद झाली. किती त्यांनी कठोर शासन केलं. प्रत्येक स्त्रीला एक आदर्श घेणाऱ्या माता आहेत त्या. प्रत्येक स्त्रीनं मी सांगू इच्छिते, जीवनामध्ये काही जरी नाही ना घेता आलं तर त्यांच्याकडं पाहून, त्यांच्या या ठिकाणाकडून, चोंडी या गावातील त्यांच्या आपण देवस्थान पुण्य आपलं विठ्ठल 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 एक तीर्थक्षेत्र म्हणून आपण त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. एक पर्यटन स्थळ म्हणून नाही, तीर्थक्षेत्र का म्हटलंच पाहिजे, कारण त्यांना अहिल्या देवी म्हटलं जातं. बरेच जण अहिल्या बाई म्हणतात, पण अहिल्या देवी म्हटलं जातं. देवी म्हणतात म्हणून ते तीर्थक्षेत्र झालं पाहिजे. आणि तीर्थक्षेत्रच आहे. मग आपल्या गावामध्ये जर एवढं मोठं तीर्थक्षेत्र आहे आणि तेही एका महिलेचं आहे, तर आपल्या डोळ्यासमोर नक्कीच त्यांचा आदर्श राहिला पाहिजे. नाही आयुष्यातलं काही त्यांच्या घेता आलं ना, तरी एक जरी त्यांचा गुण आपण अंगीकारला तर आपलं जीवन सुद्धा अहिल्यारूपी होऊ शकतं. विठ्ठल 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 विठ्ठल. आता आपल्या कीर्तनाकडे वळू. आपले ज्ञानोबा राय जे होते ना, ते सांगत होते, राम आणि कृष्ण नावाची जपमाळ तुम्ही तुमच्या हृदयामध्ये त्याचं स्मरण करा. किती करा आणि सांगणारे कोण आहेत हे फार महत्त्वाचं आहे. सांगणारा जर अधिकारी व्यक्ती असेल ना, तर त्याचं म्हणणं आपण ऐकलंच पाहिजे. उगाच ज्याला स्वरही लागत नाही, सा सुद्धा म्हणता येत नाही, त्याने अलंकार झालेल्या व्यक्तीला म्हणावं, गायकाला म्हणावं की तुम्हाला स्वरातच येत नाही, चालणार आहे का? नाही जमणार. तसंच आहे, आपल्या घरामध्ये आपली आई असते. अनेक वर्ष तिने संसार केलेला असतो, सुंदर प्रकारे भाकरी तिला करता येत असतात. पण तिलाच जर आपण थोडंसं मोठं झाल्यानंतर म्हटलं, आई तुझी भाकरी चुकली बरं का, तर जमल का? नाही जमणार. अधिकारी पुरुष आहे, अधिकारी संत आहेत, म्हणून ते जगाला उपदेश करतात की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये राम आणि कृष्ण नावाचं स्मरण करा. ते नावं जी आहेत ना फार गोड आहेत, म्हणून ती घेतलेच पाहिजे. राम कृष्ण नामी दोन्ही साजी रे, राम कृष्ण नामी दोन्ही साजी रे. 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 हृदयी मंदिरी स्मराकारे ओ, हृदयी मंदिरी स्मराकारे स्मराकारे. आपुली आपण सोडवन, आपुली आपण सोडवन. हृदय मंदिरी स्मराकारे हो, हृदय मंदिरी स्मराकारे हो. आपुली आपण सोडवन, आपुली आपण हृदयी मंदिरी स्मराकारे. अधिकारी पुरुष आहे म्हणून आपण ऐकलं पाहिजे. असं दुसरं कोणीही सांगितलं असतं तर आपण ऐकलं असतं का? नाही असतं. पण जेव्हा अधिकारी पुरुष आपल्याला काही एखादी महत्त्वाची गोष्ट सांगत असेल ना, तर आपण ऐकलंच पाहिजे. किती अधिकारी होते अहो, त्यांना ज्ञानियांचा राजा म्हटलं जात होतं. ज्ञानियांचा राजा
असते. आता जे ज्ञानियांचे राजे आहेत ते सांगतात म्हटल्यानंतर आपल्याला ऐकावं लागेल. किती अधिकार आहे त्यांचा, ज्ञानाचा सागर आहेत ते. आता 4 कोटी या शास्त्रामध्ये सांगितल्यात ऐका. अज्ञानातला अज्ञानी वेगळा, अज्ञानातला ज्ञानी वेगळा, ज्ञानातला अज्ञानी वेगळा आणि ज्ञानातला ज्ञानी वेगळा. आता पहिला जो आहे ना तो अज्ञानातला अज्ञानी. ह्यांना काही कळत नाही, हे ज्याला कळत नाही ना तो अज्ञानी. अज्ञानातला अज्ञानी. एका सरदारजींची सभा भरली होती. त्या सभेमध्ये एक अध्यक्ष होता. त्या सभेचा जो अध्यक्ष होता त्याला पान खायची फार सवय होती. त्यामुळे त्याने त्या सभेपासून बाहेर आला. बाहेर आल्यानंतर खालच्या पानटपरीवाल्या भैयाकडे गेला, पान घेतलं आणि खाल्लं. तिथंच थांबून खायला लागला. त्या पानटपरीवाला भैया त्याला म्हटला, इथं कशाची सभा भरवली, काय विशेष आहे त्याच्यात, काय विषय. त्यावेळेस त्या सरदारजीनं सांगितलं, मी या सभेचा अध्यक्ष आहे. म्हटले, आम्हाला बरेच लोक मूर्ख म्हणतात, मग आम्ही खरंच मूर्ख आहोत का हे पाहायला आम्ही या ठिकाणी आलोय. तो पानटपरीवाला भैया म्हटला, तुमच्या सभेचा विषय राहू द्या. म्हटले, मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला, त्या प्रश्नाचं जर तुम्ही खरं उत्तर दिलं किंवा योग्य उत्तर दिलं ना तर तुम्ही शहाणे आहात. ठीक आहे म्हटले, विचारा प्रश्न. आता विचारा प्रश्न म्हटल्यावर त्या पानटपरीवाल्या भैयाने विचारलं, आम्ही 3 भाऊ आहेत म्हटले. 3 भाऊ आहेत, एक इंग्लंडला राहतो, एक न्यूयॉर्कला राहतो, तिसरा कुठं असेल. आता त्या सरदारजींच्या अध्यक्षाने डोकं खाजवलं, बराच वेळ विचार केला पण त्याला काही उत्तर सापडलं नाही. ते म्हटलं, नाही मला माहिती, तुम्ही काय करा, तुम्हीच सांगून टाका. अहो तिसरा मी की म्हटली. आता 3 भाऊ म्हटल्यावर एक इंग्लंडला राहतो, एक न्यूयॉर्कला राहतो, मग तिसरा कुठं असणार, मी म्हटले. आता त्या सरदारजींच्या अध्यक्षाने ठरवलं, आता म्हटले हाच प्रश्न मी सभेत विचारणार. आणि ते सरदारजी अध्यक्ष सभेमध्ये गेले आणि गेल्यानंतर ते सगळ्यांना शांत केलं, सगळ्यांना खाली बसवलं आणि म्हटले, मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही जर खरं खरं त्याचं उत्तर दिलं ना तर तुम्ही शहाणे. ठीक आहे म्हटले, विचारा. मग ते म्हटले, आम्ही 3 भाऊ आहेत, एक इंग्लंडला राहतो, एक न्यूयॉर्कला राहतो, तिसरा कुठं राहील. तेव्हा बऱ्या सगळ्यांनी डोकं खाजवलं, सगळ्यांनी विचार केला पण कोणालाच उत्तर सापडलं नाही. म्हटले तुम्हीच सांगा. मग त्या अध्यक्ष म्हणला, खालचा पानटपरीवाला भैया, मला सांगा, आता हा अज्ञानातला अज्ञानी झाला की नाही. अज्ञानातला अज्ञानी वेगळा. आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अज्ञानातला ज्ञानी वेगळा. बाकीच्यांना काही कळत नाही पण याला थोडं कळतंय, म्हणजे हा अज्ञानातला ज्ञानी. जसं की आपण वासरात लंगडी गाय म्हणतो व्यावहारिक भाषेत. सगळे वासरं असतात पण लंगडी जरी असली तरी गाय आहे ना, ती भलतं डिमांड असतं तिला वासरात असल्यामुळे. म्हणजे ते झालं अज्ञानातला ज्ञानी. आता तिसरी गोष्ट म्हणजे ज्ञानातला अज्ञानी. चांगदेव महाराज, आपण अज्ञानी म्हणणं वावगं ठरणार नाही, कारण आपला तेवढा अधिकार सुद्धा नाही. आपलं साधं 50 वेळा हरिपाठ म्हणून सुद्धा एकदा चुकतोच. त्यांनी तर 14 विद्या ग्रहण केल्यात. 1400 वर्ष काळाला बाजूला केलंय, काळाच्या तावडीत सापडले नाहीत ते एवढे अधिकारी पुरुष. पण जेव्हा माऊली ज्ञानोबारायांना, मुक्ताबाईला, निवृत्ती दादाला, सोपान काकांना जेव्हा पत्र लिहायचं होतं तेव्हा लिहिता आलं, एक ओळ सुद्धा लिहिता आली नाही. आणि जेव्हा ते कोरं पत्र मुक्ताबाईकडे गेलं ना त्यावेळेस मुक्ताबाई म्हणाल्या 1400 वर्ष जगला पण कोरा ती कोराच राहिला. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मुक्ताई अगं तसा विचार करू नको म्हटले, कोरा कागदावर काहीही लिहिता येतं पण भरलेल्या कागदावर काही लिहिता येतं का. चुकीचं जीवनामध्ये घेण्यापेक्षा ते कोरं ठेवलेलं कधीही चांगलं. जीवनात नाही काही करता आलं, चांगलं करता आलं ना तरी एक वेळ चांगलं आहे, पण वाईट गोष्टींनी आपलं जीवनाचं आयुष्याचं पान लिहिणं फार वाईट आहे. ते पुसताच येत नाही, फेकूनही देता येत नाही. तसं चांगदेव महाराजांनी जसं कोरं पत्र पाठवलं ना मग ते कसे ठरले, ज्ञानातले अज्ञानी ठरले. हे झाला तिसरा मुद्दा. आणि चौथा मुद्दा कोणता तर ज्ञानातले ज्ञानी कोण. विश्व माऊली ज्ञानोबाराय ज्ञानातले ज्ञानी. हे झाले 4 प्रकार. विठ्ठल 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 एवढे अधिकारी पुरुष आपल्याला नामचिंतन करायला सांगतात. ते नाम जे आहे ना फार गोडे, किती गोडे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा.
विशेष नाही, भगवंत सुद्धा नामचिंतन करतात, यातही काही विशेष नाही. पण राक्षसांनी सुद्धा नामचिंतन केले. आता तुम्ही म्हणता कसं केलंय? कारण आपण नामचिंतन करतो हे प्रत्येकाला दिसते. संत नामचिंतन करतात, ते आपल्याला सांगतात, यावरून लक्षात येतं की ते नामचिंतन करतात. तिसरी गोष्ट म्हणजे देवांनी सुद्धा नामचिंतन केले. कोणी केले? भगवान शंकराने. राम राम उत्तम अक्षरे वदविली शंकरे. शंकर भगवंताने सुद्धा राम नाम घेतलंय. मग आपण तर घ्यायलाच पाहिजे. अहो, त्याची किंमत जर पाहिली ना तर भगवंताला सुद्धा सांगता आली नाही त्या राम नामाची किंमत. किती किंमत आहे, फार मोठी किंमत आहे. आपल्याला त्याचं वर्णनच करता येणार नाही, एवढी मोठी त्या राम नामाची ताकद आहे किंवा किंमत आहे. एका माणसाने त्याच्या जीवनामध्ये फक्त 2दा राम म्हटलं होतं. आयुष्यभर वाईट कर्म केले, वाईट वागला, पण त्यांनी नारदांच्या सांगण्यावरून, संतांच्या सांगण्यावरून फक्त 2दाच नामचिंतन केलं. आणि तो जेव्हा मरण पावला ना, त्यावेळेस यम जेव्हा न्यायला आला, त्यावेळेस त्यांना यमाने विचारलं, घेऊन गेला आणि गेल्यानंतर विचारलं, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये फक्त 2दा राम नाम घेतलंय, त्या राम नामाचं फळ काय द्यायला पाहिजे तुम्हाला, किंवा त्याच्या बदल्यात तुम्हाला काय पाहिजे सांगा. तो माणूस जरा हुशार होता. तो म्हटला, ज्या अर्थी मला हे असं विचारतात ना, त्या अर्थी नक्कीच या नामाची फार मोठी किंमत असणार आहे. म्हटलं, आपण काय करू, त्यांना विचारू. मग ते माणूस त्या यमाला म्हटला की या रामनामाची मला एकदा किंमत सांगा. म्हटले, आतापर्यंत मी बऱ्याच रामनाम घेतलेल्यांना घेऊन गेलो, ज्यांनी नाही घेतलं त्यांनाही घेऊन गेलो, पण आतापर्यंत मला कोणी याची किंमत विचारली नाही. मला नाही म्हटले, आपण एक काम करू, ब्रह्मदेवाला विचारायला जाऊ, मला माहीत नाही. ब्रह्मदेवाकडे गेले, ब्रह्मदेवाला विचारलं, देवा, अहो या राम नामाची किंमत किती आहे? या माणसाने त्याच्या आयुष्यात फक्त 2दा रामनाम घेतले, तर त्याची किंमत सांगा. ब्रह्मदेव म्हटले, मला सुद्धा माहीत नाही. म्हटले, आपण एक काम करू, विष्णू भगवंताकडे जाऊ. आणि ते विष्णू भगवंताकडे गेले. भगवंताला म्हटले, देवा, अहो या माणसाने त्याच्या जीवनामध्ये फक्त 2दा रामनाम घेतले, तर त्याला त्याची किंमत सांगा. ते म्हटले, मलाही नाही माहिती. ज्याने रामनाम घेतलंय ना त्याला विचारायला जाऊ म्हटले आपण. आणि सगळेजण गेले भगवान शंकराकडे. भगवान शंकराकडे गेले. भगवान त्याला म्हटले, देवा शंकर भगवान, अहो रामनामाची मला किंमत सांगा. ब्रह्मदेव म्हटले, मलाही माहीत नाही. विष्णुदेव म्हटले, मलाही माहीत नाही. यमालाही माहीत नाही, तुम्ही सांगा. आता शंकराने त्या माणसाला जवळ घेतलं, मांडीवरती बसून घेतलं. म्हटले, मला काही, मी राम नामाचे जप केला, नामचिंतन केलं, पण मला काही त्याचं महत्त्व माहीत नाही. म्हटले, तुमचं महत्त्व तुम्हाला याच्यावरून समजलं असेल. तुम्हाला ब्रह्माची भेट झाली, विष्णूची भेट झाली, भगवान शंकराच्या मांडीवरती बसण्याचं स्थान मिळालं. याच्यापेक्षा अजून किती मोठं किंमत पाहिजे? हीच नामचिंतनाची खरी किंमत आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून ते प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये घेतलंच पाहिजे. सोपं आहे, साधं आहे, सरळ आहे, म्हणून ते आपल्याला घ्यायला सांगतात. राम या शब्दाला फक्त एक काना आहे, ते सोपं आहे, अगदी छान आहे, सुंदर आहे, छोटं आहे, 2च अक्षराचं आहे, म्हणून ते घेतलं पाहिजे. इतर तुम्ही कोणतं नाही नामचिंतन केलं तरी काही हरकत नाही. मनामध्ये भाव ठेवून फक्त राम 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 जरी म्हटलं ना, तरी जीवनामध्ये माणसाला फार अंतकरणातून एक मन शांततेचा मार्ग मिळत असतो. नामचिंतनाने मन एकाग्र होत असतं. विठ्ठल विठ्ठल जर जीवनामध्ये येऊन जर नामचिंतन नाही ना केलं तर काहीच केलं नाही. आपण म्हणतो बघा, जन्माला आला हेला आणि ओझ वाहू वाहूच मेला, तशी गत होते. म्हणजे जर नामचिंतन नाही केलं ना तर आपलं जीवन व्यर्थ आहे. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो दिया रे, जिसे पाना था उसको तो दिया रे, क्या किया क्या किया क्या किया रे,
गावात सुद्धा फार भेसळ आहे बघा. आपण म्हणतो प्रत्येक पदार्थामध्ये भेसळ आहे, डुप्लिकेट माल आहे. तसं नामचिंतन डुप्लिकेट नाही, पण घेणारे फार डुप्लिकेट आहेत. फार अगोदरचे जे संत होते ना, सकाळ सकाळी आपल्या गावामध्ये यायचे बघा. इतकं त्यांचं नामचिंतन पवित्र होतं आणि अंतःकरणातून होतं ना. त्यांच्या नामचिंतनाने गावच नाही पूर्ण आभाळ दुमदुमून जात होतं. एवढं त्यांच्या नामामध्ये ताकद होती. उजळून आलं आभाळ रामाच्या पारी, उजळून आलं आभाळ रामाच्या पारी. जय हो. अन गाव जागवत आली वासुदेवाची सारी, गाव जागवत आली वासुदेवाची सारी, गाव जागवत आली वासुदेवाची सारी. सूर्या संग ईर्षा धरतो गांधार, उजेड केला की तो म्हणून बेजार गा बेजार. पापाच्या मोहर पुण्याई पडती आभारी, अन गाव जागवत आली गाव जागवत आली वासुदेवाची सारी, गाव जागवत आली वासुदेवाची सारी, गाव जागवत आली वासुदेवाची सारी. पहा किती नामचिंतन गोडे. आणि त्या संतांनी, आता ते संत तुम्हाला समजले असतील, कोण होते बरं? वासुदेव. वासुदेव होते. एवढी त्यांच्या नामामध्ये ताकद होती की त्यांच्या नामचिंतनाने सगळं आकाश दुमदुमून जात होतं. एवढं नामचिंतनात त्यांच्या ताकद होती, किंवा एवढी प्रेमळता त्यांच्या नामचिंतनात होती. नामचिंतन फारच गोडे, फक्त आपल्या ते घेण्यावर आहे, आपण कसं घेतो. घेतं तर सगळ्यांनी घेतलं पाहिजे. काम करता करता सुद्धा घेतलं पाहिजे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, काम करताना सुद्धा घेतलं पाहिजे. पण एखाद्याला शिव्या देताना बिलकुल नाही घेतलं पाहिजे. म्हणजे नामचिंतन कोणत्या ठिकाणी घेतलं पाहिजे, कोणत्याही ठिकाणी घेतलं पाहिजे, पण कोणत्या सिच्युएशनला घेतलं पाहिजे हे आपल्याला नक्कीच समजलं पाहिजे. ते नाम जे आहे ना, फार पवित्र आहे आणि फार गोड आहे. आपण घेतल्यानंतरच आपल्याला सांगलो. एखाद्याचा जर ॲक्सिडेंट झाला, त्याला जर म्हटलं आपण किती लागलं, तो फार रडू रडू सांगतो, लोळू लोळू सांगतो की मला लई त्रास होतोय, मला फार त्रास होतोय. पण मला सांगा, त्याचं दुःख त्याला समजणार आहे, आपल्याला समजणार आहे? नाही समजणार. आपल्याला फक्त एवढं समजणार आहे की त्याला त्रास होतोय, त्यामुळे तो रडतोय. आपल्याला त्याच्या वेदना नाही समजणार. मग नामचिंतन सुद्धा तसं आहे. आपण घेतल्यानंतर समजणार आहे आपण किती गोड आहे ते नामचिंतन. नुसतं आपल्या पूर्ण किती कीर्तनकारांनी सांगितलं नामचिंतन गोड आहे. जोपर्यंत तुम्ही घेत नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार आहे ते गोड आहे? नाही समजणार. ते नामचिंतन घेतलंच पाहिजे. कसं घेतलं पाहिजे? हाताने टाळी वाजवली पाहिजे, मुखाने नामचिंतन घेतलं पाहिजे. एकदा सगळ्यांनी हात वरती करा. राहू द्या. नामचिंतनाची ताकद एवढी महत्त्वाची आहे. त्या नामचिंतनाच्या जोरावरती ना आपल्याला अधिकार प्राप्त होत असतो. एवढा अधिकार प्राप्त होतो की भगवंताला स्वतःचं रूप बदलून आपल्याकडे यावं लागतं. एवढा अधिकार प्राप्त होत असतो. किती अधिकार! जनाबाईने भगवंताला बोलवलं जात्यावर दळण दळत असताना. सुंदर माझी जाती ग फिरते बहुतेक, ओव्या गाऊ कौतुके तुई देवा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तुई देवा विठ्ठला, कौतुके तुई देवा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तुई देवा विठ्ठला. सुंदर माझी जाती ग फिरते बहुतेक,
भगवंताला बोलवून तर घेतात, पण दळण दळण्याचा टाईम पूर्वीचा आणि आपला काकड्या करण्याचा टाईम एकच येतो बघा, सकाळी पहाटे 4 वाजता. जनाबाई सुद्धा जात्यावरती दळण दळायच्या, ते पहाटे 4लाच दळण दळायच्या आणि त्या भगवंताला बोलवायच्या. आणि भगवंत सुद्धा जनाबाईकडे येत होते का, तर जनाई फक्त माझ्यासाठी पंढरपूरमध्ये आली. तिने मला तिचं आई समजली, तिने मला तिचा बाप समजला. मग आई बापाचं कर्तव्य आहे मुलाच्या कामामध्ये वाटेकरी होणं किंवा लेकराच्या कामामध्ये वाटेकरी होणं. आणि जनाबाईला मदत करण्याकरिता भगवंत सकाळ सकाळी दळण दळायला यायचे. तिकडे आपले वारकरी विठ्ठल 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 फक्त आता लय वेळ करणार नाही मी कीर्तन. आता आपलं राहिलाय फक्त 6 मिनिटाचा टाइम. फक्त शांत बसा, तेवढाच टाइम शांत बसा. पुन्हा जास्तीचा मी तुमचा 1 मिनिटही घेणार नाही. चाल होईल तेवढंच, काही जास्त होईल. नामचिंतन सांगत होते, नामचिंतनाचा अधिकार किती मोठा प्राप्त होतो. भगवंताला त्या बोलवत होत्या जनाबाई आणि भगवंत सुद्धा दळण दळण्याकरिता येत होते. आणि तिकडं वारकरी काकडा करायचे भगवंताला उठवण्यासाठी. 2-3 दिवस वारकऱ्यांनी काकडा केला आणि एक दिवस त्यांनी दार उघडून पाहिलं. कवाडा आडोनी पाहताती जगजेठी. दार उघडून पाहिलं तर भगवंतच नाही. म्हटले, अरे ज्याच्यासाठी तुम्ही इथं सकाळ सकाळी पहाटे आलात तोच नाही. म्हटले, गायब झालाय कुठं बघा. ते सगळ्या पंढरपूरमधले शोधलं त्यांनी, वाळवंटात शोधलं, पण कुठंच त्यांना भगवंत भेटला नाही. शेवटी शोधून 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 जनाबाईच्या कुटियामध्ये आले, झोपडीमध्ये आले. दार उघडलं तर पाहतात भगवंत समोर बसलेले, जनाबाईला दळण दळू लागतायत. म्हटले, देवा, अरे आमचा नाही तर आमच्या वयाचा तरी विचार कर. पहाटे इतक्या सकाळ सकाळी तुला उठवायला येतो आणि तू खुशाल निघून येतो जनाबाईकडे, यायचं नाही. म्हटले, ठीक आहे. म्हटले, भगवंत नाही येणार मी. 2 दिवस गेले, 3 दिवस गेले. भगवंताला सारखं वारकरी बोलवायला यायचे आणि भगवंताने सुद्धा माघारी जायचं नाही येत म्हणून. एक दिवस वारकऱ्यांनी ठरवलं, भगवंताला सांगून काही उपयोग नाही. म्हटले, आपण जनाबाईला सांगितलं पाहिजे. जनाबाईला सांगितलं पाहिजे. जनाबाईकडं वारकरी गेले आणि त्यांना म्हटले, जनाई, अगं भगवंताला तर नाही समजत, ते तुझ्या प्रेमाखातीर या ठिकाणी येतो, पण तू तरी आमच्या वयाचा विचार कर, भगवंताला बोलवू नको. नाही म्हटले, मी बोलवणार नाही. 2 दिवस जनाबाईने मुक्याने दळण दळलं. जिच्या वाणीला सवय लागली होती ना भगवंताच्या नामाची किंवा भगवंताला बोलवण्याची, ती 2 दिवस कसे गेले असतील बघा, विचार करा. किती कठोर गेले असतील तिच्यासाठी. आणि जेव्हा ती 3ऱ्या दिवशी गौऱ्या वेचायला गेली तेव्हा भगवंताला सुद्धा राहवलं नाही. भगवंत तिच्याकडे गेले, म्हणाले, जनाई, अगं मला तू का बोलवत नाहीस? मला तू बोलवत जा ना, मला तुझ्याकडे यावं वाटतं, तुझ्या कामामध्ये मला तुझी मदत करावीशी वाटते, तू मला बोलवत जा. नाही म्हटले, मी नाही बोलवणार आजपासून. तेव्हा भगवंत म्हणाले, नाही, तुला विठ्ठलाच्या रूपामध्ये बोलवता आलं तरी काही हरकत नाही, पण एक काम कर. म्हटले, तू अशा एका रूपामध्ये बोलव की ज्या रूपामध्ये मला कोणी ओळखणारच नाही. ठीक आहे म्हटली. जनाबाई दुसऱ्या दिवशी दळण दळण्याकरिता बसली. मनामध्ये विचार चालू होता की कोणत्या नावाने भगवंताला आवाज देऊ. 2दा जातं फिरवलं, 3दा जातं फिरवलं आणि 4थ्या जात्याला जनाबाईच्या मुखातून शब्द निघले, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. भगवंताला विठाई रूपामध्ये बोलवलं आणि भगवंत सुद्धा विठाई रूप घेऊन जनाबाईकडे आला. मला सांगा, एवढा अधिकार कशाने प्राप्त झाला की भगवंताने स्वतःचं रूप बदलावं? फक्त नामचिंतनाने. रामप्रभूंचं सुद्धा नामचिंतन हनुमंतरायाने एवढं केलं होतं ना की ते प्रत्येक गोष्टीमध्ये रामप्रभूंना शोधायचे. जेव्हा सीतामातेने त्यांना त्यांच्या गळ्यातला हार दिला ना, पृथ्वी मोलाचा त्याच्यामध्ये 1-1 मणी होता, आणि तो हार जेव्हा त्यांनी हनुमंतरायांना दिला तेव्हा हनुमंतरायाने फोडला तो हार. 1-1 मणी फोडायला लागले. सीतामातेला फार राग आला. माझा एवढा अनमोल रत्नांचा हार आणि खुशाल फोडतात. म्हटले, का फोडतात तुम्ही हार? तेव्हा हनुमंतराय म्हणाले, या मण्यांमध्ये माझा राम कुठं लपलाय तुम्ही पाहतोय, कुठे लपलाय तो मी पाहतोय, म्हणून फोडतोय. तेव्हा सीतामातेला राग आला होता. त्या म्हटल्या, राम त्याच्यात असेल की नाही मला माहित नाही, पण तुमच्या तरी हृदयात आहे का?
त्यावेळेस हनुमंतरायाने छाती फोडून सांगितलं, देख लो मेरे दिल के नगीने में, क्या बात है, देख लो मेरे दिल के नगीने में श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी भगवंत हृदयामध्ये राहिले. म्हणून आपले माऊली ज्ञानोबराय सुद्धा सांगतात की हृदयामध्ये भगवंताचं नामचिंतन करा. रामकृष्ण नामी येदोनी साजिरी हृदयी मंदिरी स्मराकारे. आणि शेवटच्या चरणामध्ये सुद्धा सांगितलंय ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तीराया. असं म्हटलंय का डोक्यात जिव्हाळा, असं म्हटलं का पायात जिव्हाळा, पोटात जिव्हाळा, हातात जिव्हाळा नाही. हृदयामध्ये जिव्हाळा असला पाहिजे, भगवंताची मूर्ती असली पाहिजे. आणि ते सगळं सिद्ध होतं फक्त नामचिंतनाने. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये नामचिंतन घडलंच पाहिजे किंवा त्याने ते घेतलंच पाहिजे. कारण आपण प्रत्येकाच्या जीवनामध्ये भगवंत हा कृपा करीत असतो. माझ्या सुद्धा जीवनामध्ये भगवंताने फार कृपा केली. एवढी कृपा केली की नाही कोणाचा सपोर्ट असला तरी सुद्धा भगवंताने आपली जी नाव आहे ना ती पहिलं तीराला नेऊन ठेवली. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. त्या भगवंताच्या कृपेने माझे सगळे काम होतात. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा सब काम हो रहा है. काहीही सपोर्ट नसू द्या, त्या नावेला पाते जरी नसले ना, त्या जहाजेला बोटला जर पाते जरी नसले तरी भगवंत जर तारणारा असेल ना, पहिलं तीराला आपले नाव नेणारा असेल ना तर कोणीच आपल्याला अडवू शकत नाही. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है. हैरान है जमाना मंजिल भी मिल रही है. करता नहीं मैं कुछ भी सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है.
त्या भगवंताच्या कृपेने आपले सगळे कामं होतात. पण आपलं ऋण भगवंतावर असल्याशिवाय भगवंत सुद्धा आपल्याला व्याजासकट परत करत नाही. मग आपल्याला ऋण होणं भगवंताकडं फार गरजेचं आहे. आणि ते ऋण फक्त आपण नामचिंतनाच्या जोरावर करू शकतो. पैसा देऊन आपलं भगवंतावर ऋण होऊच शकत नाही. फक्त नामचिंतन जर असेल, नामचिंतन गोड असेल, पवित्र असेल, तर त्या भगवंतावर ऋण होतं. म्हणून आपल्याला तो आपली नाव पहिलं तीराला नेऊ शकतो. विठ्ठल विठ्ठल करावं प्रत्येकानं नामचिंतन. नामामध्येच फार सुंदर अर्थ आहे. नाम आणि चिंतन ते प्रत्येकाने घेतलंच पाहिजे, केलंच पाहिजे. आणि कीर्तनामध्ये बसल्यानंतर सगळ्यांनीच घेतलं पाहिजे. कारण इतर ठिकाणी आपण कुठेही बसलं, कोणी जरी सांगितलं नामचिंतन करा तरी आपण ऐकत नाही. पण कीर्तनामध्ये सांगितल्यानंतर कितीही कीर्तनकार वयाने लहान असू द्या पण अधिकाराने मोठा आहे, त्यामुळे सांगितल्यानंतर तुम्ही नामचिंतन केलं त्याबद्दल तुमचे मी मनापासून आभार मानते. झालेली सेवा माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी, मला ज्यांनी जन्म दिला त्या माझ्या आईवडिलांच्या चरणी, मला ज्यांनी ज्ञान दिलं त्या गुरुवर्यांच्या चरणी अर्पित करते आणि पुण्यश्लोक अहिल्या मातेच्या चरणी समर्पित करते. सेवा संपली असं जाहीर करते. ज्ञानेश्वर माऊली. तुम्ही सगळेजण या ठिकाणी कीर्तनाला शेवटपर्यंत बसलात त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानते. सर्वप्रथम तुमचे मानले पाहिजेत कारण तुम्ही शेवटपर्यंत कीर्तनाला आलात. बाकीच्यांना ठरवून दिलेलं आहे, ठरवून आलेले आहेत, 7 दिवस ते थांबणार आहेत. पण तुम्हाला न सांगता सुद्धा एवढे जण आले फक्त त्या पुण्यश्लोक अहिल्या मातेसाठी, नाहीतर आपल्या या कार्यक्रमासाठी, कीर्तन महोत्सवासाठी. कीर्तन ऐकण्याकरिता तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. मला साथ करणारे सर्व गायकांचे मनापासून आभार मानते. त्यामध्ये मला ज्यांनी सेवा दिली त्या तेजश्री ताई दिंडे सुंदर प्रकारे कीर्तन करतात. स्वभावसुद्धा फार गोड आहे. इतका गोड आहे कुणीही. पूर्ण महिलांचा सप्ताह त्यांनी केला आहे आणि त्याला तुम्ही एवढे सगळेजण उपस्थित आहात हे त्यांच्यावरून मला समजते. का तर त्यांनी तुमच्यावरती जे प्रेमाचे शब्द घातलेत ते आपुलकीचे शब्द आहेत ना, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी सगळे. नाहीतर पैसे देऊन बसवावे लागतं, तो पैसे देऊन या म्हणावं लागतं. पण तुम्ही सगळेजण या ठिकाणी प्रेमाखातर आलात त्याबद्दल त्यांच्याकडून मी तुमचं मनापासून आभार मानते. मृदंगासाठी ज्यांनी मला सुंदर प्रकारे अतिशय सुंदर साथ केली त्या सौरभ महाराजांचं मनापासून आभार मानते. कीर्तनामध्ये विनेकरी बाबा आहेत, तसेच चोपदार काका आहेत, हार्मोनियम काका आहेत, दोन्ही गायक महाराज आहेत आणि सर्व महिला गायक आहेत. सर्वांचे मनापासून आभार मानते. पण सर्वात महत्त्वाची एक गोष्ट सांगते, ज्यांनी या माईक सिस्टीमच्या माध्यमातून माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला ना, तर माईक सिस्टीम मला दादाचं सगळ्याच्या अगोदर म्हणा नाही, फार सुंदर माईक सिस्टीम त्यांनी लावली. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते. आणि या नारदाच्या गादीवरून एक भगवंताला विनंती करते, देवा ज्यांनी हे आयोजन केलं त्यांच्याकडून असंच परमार्थाची सेवा घडत राहो. तुम्ही सर्वजण आजचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे त्या कल्याणीताई नेवसे, संत गजानन महाराज विकास प्रतिष्ठान मिरजगावच्या अध्यक्ष असलेल्या ताई, त्यांचंसुद्धा मी मनापासून आभार मानते. नाही आलेले आहेत का? पण नाही आले, पण यांच्या माध्यमातून त्यांना नक्कीच समजेल. त्यांचेसुद्धा आभार मानते. सेवा संपली अशी जाहीर करते. अन्नदाते, आजचे अन्नदाते अविनाश शिंदे सर, विलास जगदाळे सर, अविनाश शिंदे सर. अविनाश सरांनी 2दा दिलंय का अन्नदान? सरपंच आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण 2दा अन्नदान करणं गरजेचं आहे हो. पण लोकांना दिल्यामुळे ते एकदा करू शकतात, पण यांनी 2दा केलं म्हटलं त्यांचं खरंच खूप भाग्य आहे. त्यांना सप्ताहामध्ये 2दा अन्नदान करण्याचा योग आला. त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते. सर्वांचे मनापासून आभार मानते. कीर्तन संपलं असं जाहीर करते. जय